दरम्यान आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। बातमी आहे सांगलीमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या करण्यात आलेली आहे। एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याचा सध्या संशय आहे। पोलिसांनी तपास सुरू केला। या विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे। हत्या करण्यात आलेली आहे या विद्यार्थिनीची। एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याचा सध्या पोलिसांना संशय आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तपास करतायत, मात्र अद्यापही पोलिसांनी जास्त माहिती दिलेली नाही। एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय। दीपक चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। दीपक, काय माहिती देत आहेत पोलीस या घटनेची? अद्याप तरी पोलिसांचं म्हणणं आहे की ती एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असावी असं स्पष्ट मत आहे। कारण 14 वर्षाची ती मुलगी आहे, त्यामुळं पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास सुद्धा सुरू केलेला आहे। त्या मुलीच्या नातेवाईकांकडून सुद्धा चौकशी केली जाते की या मुलीच्या बाबतीत कुठं काय घटना घडल्या होत्या, त्या कोण अन्य व्यक्ती या मुलीच्या मागे वगैरे होता का, त्या संदर्भातल्या चौकशा सुरू आहेत। आणि अद्याप तरी कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही आहे। आता त्या संबंधित मुलीचे मृतदेह सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई पोलीस करतील। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। दीपक चव्हाण आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलिसांनी एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याच्या संशयाच्या दृष्टीने किंवा दिशेने तपास सुरू केला।